आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अहमदाबाद विमान दुर्घटनेत मोठी माहिती समोर। 3 महिन्यांपूर्वीच विमानाचं इंजिन बदलण्यात आलं होतं। 12 वर्ष जुन्या विमानाचं इंजिन मार्चमध्ये बदलण्यात आलं होतं। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 184 मृतदेहांचे डीएनए सॅम्पल जुळले। आतापर्यंत 184 मृतदेहांची ओळख पटली। डीएनए सॅम्पल जुळल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात। एअर इंडियाची आजही एक फ्लाइट तांत्रिक कारणामुळे रद्द। दुबईहून दिल्लीला येणारी एअर इंडियाची फ्लाइट रद्द। AI996 फ्लाइट रद्द। कालही तांत्रिक कारणांमुळे एअर इंडियाची अनेक उड्डाणं रद्द। एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्याने सुळे संतापल्या। खूपच वाईट सेवा म्हणत सुळेंचा ट्विट करत संताप। सुप्रिया सुळे प्रवास करणाऱ्या विमानाला 3 तास उशीर झाल्याने त्यांनी केली नाराजी व्यक्त। दिल्लीवरून बालीला जाणारी एअर इंडियाचं विमान माघारी परतलेलं आहे। ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला हा निर्णय। एअर इंडियाकडून निवेदन जारी करत गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करण्यात आलाय। विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे असं वृत्त आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। भारत आता दहशतवादाला युद्ध म्हणून पाहतो। मोदींनी ट्रम्प यांना फोनवर सांगितलं। विक्रम मिस्री यांची माहिती। फाल्कन 2000 जेटची नागपुरात निर्मिती होणार। डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी 2000 जेटच्या निर्मितीचा करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या कराराचं स्वागत। मुंबई हायकोर्टाचा बीसीसीआयला मोठा दणका। बीसीसीआयला कोची टस्कर्स या IPL फ्रँचायझीला 538 कोटी रुपये देण्याचे निर्देश।